सगळीकडे गेल्यानंतर एक भूमिका मांडतोय प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर की काल पण सोलापूरला धाराशिवला गेल्यानंतर भूमिका मांडली की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे. सामाजिक न्याय बाबासाहेबांनी जो स्थापन केलेला आहे संविधानाच्या माध्यमातून तो सामाजिक न्याय मराठा समाजाला मिळत नाही. आज परिस्थिती पाहिली तर काय परिस्थिती आहे मराठा मुलांची तेच मागणी करतात आणि नोंदीच्या आढळलेल्या आहेत त्या नोंदीनुसार मिळावं हीच मागणी खरगे साहेबांनी मी त्या बाजूने ठामपणे उभा आहे. आणि 1994च्या जी मी काय स्टेटमेंट केलं की 1994चा जेव्हा टुडी काढला आदरणीय पवार साहेबांनी काढला ठीक आहे. परंतु माझी भूमिका मी अशी मांडली की 1994चा जो उपवर्ग करून दलित समाजाला 3.5% आणि वंजारी समाजाला 2% आरक्षण दिलेलं आहे. तर मी अशी भूमिका मांडली की बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडलेली आहे संविधानाच्या माध्यमातून. तर मी जरांगे सरांना विनंती करतोय की हा रद्द न करता आपण आरक्षण घेऊया आणि त्याचा पुनर्विचार करावा ही विनंतीपूर्वक मी जरांगे सरांना मी मागणी केलेली आहे. पुनर्विचार करा बस एवढंच मी मागणी केली आपल्याला. कधीच दोन 3 दिवस थांबणार नाही भेटायचं बंद करून त्रास होतोय. तुम्ही जाता शेतकऱ्यांबद्दल सर्व लोकांना दिवाळीच्या त्यावेळेस सांगा नाही हो सगळ्यांना बोलू आता मला वाटते काही लोक उपोषण पण राजनीती झाले. खूप नुकसान झाले. मी सोलापूर जिल्ह्यामध्ये वांगी लांबोटी कोळेगाव नंतर वडकमाळ नावाच्या गावामध्ये गेलो. त्या वडकमाळ नावाच्या मागच्या साईडला सीना नदी वाहते. त्या सीना नदीच्या जी घरं आहेत ती घरावरून वरून पाणी आहे नुसतं खालून नाही. आणि त्यांना खूप अजून देखील आमदार पाहायला सुद्धा नाही. लोक रडवत पाहायला सुद्धा नाही. 5,000 रुपये जाहीर केले ते 5,000 रुपये मिळालेले नाही. आणि त्यांची परिस्थिती अशी की घरात ते झोपू पण शकत नाही. आणि मुलांचं जर फोटा मुलांचे पुस्तक सगळे रोडला आणून त्यांनी वाढायला टाकली. पुस्तक मी घेतो हो अवघड फार वाईट असतं. तर ते म्हणतो तुम्ही मला आवाज उठवा. दिवाळीच्या नंतर होईल तो आवाज उठवलाच पाहिजे. सगळ्यात मोठं नुकसान बरं खूप मोठं नुकसान झालं. पुस्तक 12वी ते कॉलेजचे विद्यार्थी सगळी सगळी पुरावा लागतात ठीक आहे. पण तो आता कुठून देणार काहीच नाही. त्यांच्या घरात जे आजोबा बंधूबांची पुरावे होते ते सुद्धा गेलेले आहे. ते आता कुठून आणणार त्यांचं ते सर्व समाजाची गोष्ट असं काही समज नाही. चालेल येऊ मी काळजी घ्या तुमची. कधी आवाज द्या विनंती हो. आणि आमची विनंती पुन्हा एकदा माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना वगैरे फोन वगैरे करून बोलतो सोबत येतात आणि मोठं काम करताना येत असते ते असली असल्याला मोजायचं काम मोठं आहे तुमचं सर्व देश चालूच असते. सगळे चांगलं म्हणत नसतात कधी. त्यांचं पण बोललं की मग चांगलं म्हणते नाही बोललं की वाईट. हा आणि जे खरं तर मांडणी केलीच पाहिजे ना निर्णय बघता
काय होत नाही, तुमचं काम चांगलं आहे. हो. हे असले संकट येत असते हो. बोलायची हो. त्यांना काय मोजायचं. चल येऊ. चल तुम्ही काळजी घ्या आणि आवाज द्या. काळजी घ्या. चल चल येतो. चल आम्हाला सांगितलं.